तर कुटुंब म्हणून शरद पवार अजितदादांनी एकत्र यावं असं वक्तव्य रोहित पवार यांनी नाशिकमध्ये केलंय। रोहित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय, तर बावनकुळेंनीही यावरती प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय पक्ष एकत्र येतील का नाही येतील हे आता आमच्या हातात न राहिल्यामुळे ते जे काय आहे ते दोन मोठे नेते म्हणजे आमच्या पक्षाचे आदरणीय पवार साहेब महाराष्ट्र देशाचे मोठे नेते आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि मग दुसऱ्या पक्षाचे नेते म्हणजे दादा, आता दोन नेते जे ठरवतील तेच त्या पक्षाचं होईल असं मला वाटतं। कुटुंब म्हणून मला असं वाटतं की फॅमिली एकत्रित असणं हे नक्कीच चांगलं असेल, पण राजकारणामध्ये विचार जर बनणे असतील तर मग पक्ष एकत्रित येणं थोडंसं अवघड जात असतं। त्यामुळे कुठल्या तरी एका पक्षाला विचार बदलावे लागतील, मगच ते एकत्रित येऊ शकतील। विषय एकच आहे, पवार साहेब ज्या विचाराला पुढे घेऊन चाललेले आहेत तो तर गेले 60 वर्ष तोच विचार आहे। त्यामुळे राहिला प्रश्न एकत्रित द्यायचा, तो शेवटी निर्णय हा त्या दोन मोठ्या नेत्यांनाच घ्यावा लागेल। आम्हाला या राज्यातल्या म्हणण्यापेक्षा देशातल्या जनतेला नक्की त्याचा आनंद आहे ना। एकत्र तर आलं तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। त्याबद्दल आनंद म्हणजे दुःख वाटायचं कारण काय, नक्की आनंद आहे। पवार आणि अजित पवारांची आज चर्चा झाली, काय वेगळे राजकीय समीकरण दिसते भविष्याच्या काळात, कारण की केंद्रातही हिंदू विचार सरकार आहे, महाराष्ट्रातही आहे। त्यांची चर्चा राजकीय होती की व्यक्तिगत होती याबद्दल मला माहिती नाही। राजकीय असेल तर थोडा महायुतीमध्येही चर्चा करावी लागेल अजितदादांना, आणि व्यक्तिगत असेल तर मग ते पारिवारिक असेल त्याबद्दल मला माहिती नाही।